हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंना आणि मैत्रिणींना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे रविवार आणि घरामध्ये बघा कपडे काढून आणलेले आहेत, कारण बाहेर पाऊस पडत असल्यामुळे कपडे बाहेरचे आणलेले आहेत आणि मुलांनी टाकलेले आहेत। तर त्यांना सांगितलं घरातला सगळा पसारा आवरा, तोपर्यंत मी बाहेर जाऊन येते, कारण मला घ्यायचा होता आज कुकर आणि एक कढई पण घ्यायची होती। तर मग मी निघाले आहे बाहेर आनंदनगरमध्ये, कारण आनंदनगरमध्ये पाहुणे राहतात। मी त्यांना सहज आपलं फोनवर बोलत म्हणलं होतं की मला कुकर घ्यायला जायचं आहे। म्हणलं माझा कुकर खराब झालेला आहे, तर त्या म्हणल्या इथं चांगले कुकर भेटतात म्हणले, नवीनच असतात म्हणले, पण जे परदेशात गेलेले असतात ज्यांच्या बदल्या वगैरे झालेत ना, तर ते अशी भांडी इथं विकून जातात म्हणले, ह्या दुकानामध्ये चांगले भेटतात। आता मी पण बरेच वर्ष झालं वापरते म्हणले, आणि मी गावाकडे पण दिलेले आहेत, तर तुला बघायचं असेल तर ये। तर बघा मी कुकर, तर मला गेल्यानंतर तिथे ते रॅक आवडलं होतं, खूप जड होतं ते म्हणले असं 350 रुपये किलो आहे, तर तुम्हाला मी 130 रुपये किलोने देतो। तर ते रॅक भरलं असतं चांगलं, 6 किलो तरी भरलं असतं। मला खूप आवडलं होतं ते रॅक, पण म्हणलं पैशांचं बजेट होत नाही आहे म्हणलं, कारण आता मी कढई पण घेतली होती बघा, ती रिप्लेससाठी कढई आली होती, कारण रिप्लेससाठी आली होती म्हणजे फक्त त्याच्यामध्ये थोड्याशा 2 बारीक रेषाच होतं फक्त, तेवढ्यासाठी ती रिप्लेससाठी होती। तर ते बाहेर तिथेच ठेवली होती। तर मी ती विचारल्यानंतर म्हणले की ती निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला भेटेल म्हणले, घ्यायची असेल तर घ्या म्हणले, छान आहे म्हणले, हिची किंमत 800-850 रुपये आहे, तर तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या। तर हा कुकर घेतला, हा घेतला, आणि त्यांना हे पाहिजे होतं, पोळी डब्बा पाहिजे होता, तर त्याने पोळी डब्बा पण घेतलेला आहे। तर म्हणले घरात पाली वगैरे येतात म्हणले कशाला, तर पोळी डब्बा वगैरे घेतला, कुकर घेतला आणि कढई घेतली, आणि आम्ही निघालो। तर आम्हाला जायचं होतं डीमार्टला जायचं होतं, कारण घरातला बाजारही संपला होता, ते तेल मीठ शेंगदाणे लागणार होते ना, ते संपलं होतं। रवा पण माझा खराब झाला होता ह्यावेळेस, त्यामुळे म्हणलं चला म्हणलं डीमार्टला जाऊया आणि बाजार वगैरे करूया। तर आम्ही डीमार्टच्या पार्किंगमध्ये आलो, आणि बघा इथे आल्यानंतर मुलगी म्हणजे मला वरती जायचं आहे, वरती PNGमध्ये गेलो, PNGचं काही काम झालं नाही, मग बाजार वगैरे केला आणि आम्ही निघालो। तर मुलगी म्हणली मला आईस्क्रीम खायचं आहे, तर मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं मी घेऊन येते। तर मग मी आईस्क्रीम घेत आहे, तर तिला खायचं होतं चॉकलेटचं आईस्क्रीम, तर मग आम्ही चॉकलेटचं आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि खाल्लं आणि निघालो। तर हा आहे गाडा ना, तो पप्पांकडे देतच नव्हती, ती म्हणायची मलाच घ्यायचं आहे, म्हणले माझी मी घेते, मला खूप आवडतो हा गाडा। तर मग तिनेच तो गाडा घेतला आणि आम्ही सामान वगैरे रिक्षात भरलं आणि आम्ही निघालो। तिथून निघाल्यानंतर मग रस्त्यात त्यांना म्हणलं उद्या सोमवार आहे, आपल्याला भाजी वगैरे घ्यावं लागेल, उद्याची तयारी करावं लागेल, कारण उद्या सकाळी लवकर उठून परत नंतरनं भाजी काय करायची, म्हणून मग आम्ही बाजारात गेलो। तिथून काय भेटेल ती भाजी, म्हणजे कोथिंबीर म्हणा काय शेपू, अशी कुठली भाजी घेतली आवडेल ती, तर शेपू विचारली तर ते म्हणले 30 रुपयाला गड्डे, कारण 30 रुपयाला म्हणल्यानंतर म्हणलं 1-2 गड्डी काही पुरत नाही, मग मी 2 पेंड्या कोथिंबीरच घेतल्या आणि दुसरी भाजी घेतली, आणि बघा मटकी घेतली होती मी, 2 पेंड्या वगैरे आणल्या, बाजार आणला आणि ठेवला। तर मग म्हणलं हे कुकर आणि ही कढई घेतली होती, तर बघा कढईमध्ये तुम्हाला दिसत असेल की बारीक छोट्याशाच रेषा आहेत 2, तेवढ्यासाठी ती राहिली होती। तर म्हणलं ठीक आहे म्हणलं, तर म्हणलं आता ही स्वच्छ एकदम धुवून घ्यायची म्हणलं, आणि मग ह्याच्यामध्ये चांगलं भाजी वगैरे बनवायची म्हणलं, आज पहिल्यांदा चांगली काहीतरी भाजी बनवायची, ह्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे काय बनवायचं नाही आहे। तर मग बघा मी एकदम स्वच्छ सगळी भांडी घासून घेतली, नंतरनंच मग ती मी स्वयंपाकासाठी वापरलेली आहेत, कारण ते बाहेर तिकडं होते, चांगलं नवीनच आहे पण ते आवडत नाही आपल्याला। तर बघा मी लगेच कुकर वगैरे लावला, भात वगैरे लावला, हा पोळी डब्बा घेतलेला आहे, त्याने 400 रुपयाला भेटलेला आहे। तर ही कढई आहे, आणि कढई पण खूप मोठी आहे आणि छान आहे, त्याच्यामध्ये भरपूर भाजी होती, पहिली होती ती। मग मी येताना बाजारामधून मटकी वगैरे आणले होते, म्हणलं पटकन मटकीची भाजी बनवायची, तर मग मी तेल ओतलं कढईमध्ये, जिराची फोडणी टाकली, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, आणि तो चांगला लालसर होईपर्यंत भाजला, कारण मटकीची भाजी करायची म्हणलं ना, तर चांगला लालसर कांदा वगैरे भाजला, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण वगैरे कुटून टाकलेलं आहे मी। आणि येताना जी मिक्स मटकी आणली होती, ज्याच्यामध्ये हरभरा होता, वाटाणा होता, मूग, मटकी असे बरेचसे होते, ते कडधान्य ते मिक्स आणले, कारण एकच खाण्यापेक्षा म्हणलं मिक्सच करून भाजी चांगली लागते, मुलांनाही आवडते मिक्सची भाजी। तर बघा सगळा मसाला वगैरे टाकून मी चांगला असं तेल सुटेपर्यंत चांगलं ते भाजून घेतलेलं आहे, कारण मसाला चांगला भाजला ना भाजी खूप छान लागते। तर म्हणलं आता पटकन, तर मी त्याच्यामध्ये बघा काळं तिखट टाकलं, थोडासा सांबर मसाला टाकते मी, मटके नेहमी करताना मी थोडासा सांबर मसाला टाकते, आणि आंबारी पण टाकते त्याच्यामध्ये। तर बघा मटकी वगैरे मी पटकन त्याच्यामध्ये टाकले आणि भाजी बनवून घेतलेली आहे।
आणि मटकी वटाणा वगैरे सगळं एकदम मी तेलात असा चांगला भाजून घेतलेला आहे, परतून तोही तेलात लगेच टाकून त्याच्यामध्ये लगेच पाणी करेपर्यंत मुलांना सांगितलं होतं बाहेरचा सगळा पसारा आवरून घ्या, कारण पटकन स्वयंपाक झाला ना तर लगेच आपल्याला स्वयंपाक केलेला बाहेर ठेवता येतो, कारण ते अभ्यासाला बसलेले असतात बाहेर, सगळं वह्या पुस्तकं त्यांचं सगळं दप्तर वगैरे सगळं जिकडे तिकडे पडलेलं असतं. तोपर्यंत त्यांना म्हणलं माझं काम होतंय तोपर्यंत तुम्ही बाहेरचं सगळं आवरून घ्या, पटकन स्वयंपाक झाला ना जेवायला बसायचं आहे. तर बघा दाण्याचं कूट वगैरे सगळं संपलं होतं, म्हणलं एकदमच भाजून घ्यायचे, कारण परत आपल्याला आठवड्याभर काय भाजायचं आणि ते करायचं होत नाहीये, म्हणून मी एकदम सगळे शेंगदाणे वगैरे भाजले आणि हे शिजत आल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर बघा माझी भाजी वगैरे करून झाली आहे आणि मी पीठ घेतलेलं आहे मळायला भाकरीसाठी. तर मी भाकरी करण्यासाठी मी एकदमच पीठ मळून घेते, जेवढ्या भाकरी करायच्या आहेत ना तेवढंच पीठ घेते. मी सारखं प्रत्येक भाकरीला पीठ मळत बसत नाही, एकदमच 6 भाकरींचं पीठ मळलं की लगेच भाकरी होतात माझ्या करायच्या, कारण वेळ लागत नाही, पटकन वरची भाजीपर्यंत लगेच खालची बी करून झालेली असते. त्यामुळे मग मी एकदमच मळते, सारखं ते हात भरवायला नको वाटतं उगाच पिठामध्ये. त्यामुळे मग किती का 10 करायचे असो कितीही करायचं असं ना मी ते एकदमच पीठ मळून घेते. आणि माझं कसं असतं भाकरींचं नियोजन भाजीवर डिपेंड असतं. मुलांना जर भाजी आवडत असेल तर ते एक्स्ट्राची खातात भाकर, कधी थोडीशी एक खातात आणि वरती थोडीशी खातात. जर भाजी जर त्यांच्या थोडीशी नावडीची असेल तर मग एकला पण कमीच खातात. त्यामुळं मग कधी 5 करायच्या तर कधी 6 करायच्या ना, भात पण असतो त्याच्यामध्ये आधीमध्ये. तर मग मी सगळ्यांच्या नावची एक भाकर केलेली आहे आणि मिस्टरांना तेवढ्या 2 भाकरी केल्या की मग अशामुळे 6 भाकरी करते. तर रोज मग मी 5च करत असते, कारण बारकी मुलगी पण अर्धी खाते आणि मुलगा पण अर्धी खातो आणि भात खातात. तर भाजी शिजत आहे तोपर्यंत माझे भाकरी वगैरे होत आलेले आहेत. आणि बघा कुकरमध्ये मी भात शिजवून घेतलेला आहे आणि खूप छान कुकर मला लागला बरं का, त्याच्यामुळे शिट्टेही खूप छान झाले, लगेच झाल्या. आणि मी बघितलं टायमिंग तर बरोबर 5 मिनिटातच होतोय तो भात. लगेच कुकर गरम होऊन लगेच शिट्ट्या, मी 3च शिट्ट्या केलेल्या आहेत, तर लगेच 3 शिट्ट्यामध्येच भात शिजलेला आहे माझा. आणि खरंच खूप छान कुकर लागला, असं वाटतही नाही आहे तो कुकर की जुना आहे असं, म्हणून मला वाटतं ते जास्त दिवस वापरलेलं नाही आहे. तर मला आवडला तो कुकर, त्यामुळे मी घेऊन आले. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं नंतरच्या वेळेस म्हणलं आपण चांगला नवीनच घ्यायचा, म्हणलं पेमेंट झाले ना 1000-1500 जो येतो ना हॉकिंगचा तोच घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये डाळ वगैरे शिवाय ह्याच्यामध्ये एवढं नाही बसत, ह्याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ शिजतात, जास्त नाही शिजत, छोटासाच आहे. आणि हा कुकर घेतलेला आहे मी खास भात शिजवण्यासाठीच, कारण रोज प्रॉब्लेम यायचा पातेल्यात भात शिजवायचा. त्या पातेल्यामध्ये भात शिजवायला लागलं एक अर्धा तास तर त्या पातेल्यामध्ये भात शिजायलाच लागतो. तर ह्याच्यामध्ये लगेच आणि गॅसही जळतो, त्यामुळे म्हणलं आज आता भातासाठी तर खास आणायलाच पाहिजे, म्हणून मग मी गेले. तर मग मी घेऊन आले. तर बघा हा तवा एक मला चेंज करायचा आहे, आता तवा पण आणणार आहे मी. हा तवा माझ्या लग्नातला आहे, तर मी तो घासायचा बंद केलेला आहे, कारण खूप असा हलका झालेला आहे. कारण जास्त घासत राहिलं ना तर त्याच्यामध्ये चपात्या भाकरी ह्या करपतात, त्यामुळे मी त्याला घासायचा बंदच केलेला आहे. मनात आलं तर मी कधी त्याला चांगलं घासते, नाहीतर मग असं जो रोजचं व्यवस्थित नुसतं साबणाने चोळायचा आणि ठेवायचा चांगला स्वच्छ. तर बघा माझ्या भाकरी वगैरे झालेल्या आहेत, किचन पण आवरून झालेलं आहे, भांडी पण घासून झालेली आहेत माझे. फक्त मुलाला भूक लागली होती म्हणून तो जेवण केला आणि त्याने त्याच्या बेसिंगमध्ये एक ताट फक्त टाकलेलं आहे. तर बघा भाजी पण म्हणलं आपण तोपर्यंत शेंगदाणे वगैरे बारीक करून घ्यायचे, पटकन होते, कारण सगळेजण जेवण करायला बसतात. पण माझं कसं असतं, सगळं काम झाल्यानंतर मी निवांत एकटीच बसलेले असते जेवत, आणि मला ते तसं काम ठेवून जेवण पण करू वाटत नाही. ते जेवणाकडे लक्ष नसतं, सारखं काम राहिले, मग ते मला जेवण पण जात नाही. मग मी काय करते, अगोदर सगळं किचन वगैरे आवरायचं, नंतरच मग आपलं काय जे असेल ते जेवण वगैरे करायचं रात्रीचं. तर बघा मी शेंगदाणे वगैरे सगळे बारीक करून घेतले एकदम. तर शेंगदाणे वगैरे पटकन बारीक करून घेतले. तर बघा स्वयंपाक केल्यानंतर माझी भांडी पडले होते, जे तवा वगैरे भाकरीचं ताट ते पडलं होतं, म्हणलं पटकन म्हणलं किचन वगैरे आवरायचं, भांडी घासायचे, कारण किती उशीर झाला ना तरी मी सगळं आवरल्याशिवाय कधीच जेवायला जात नाही. तर बघा सगळेजण जेवायला बसले होते बाहेर आणि मी एकटीच आतमध्ये किचनमध्ये, माझं रोजच चाललेलं असतं हे. सगळेजण जेवायला बसतात आणि मी पाणी घेताना माझ्याकडनं पाणी सांडलं, तिला म्हणलं तेवढं पुसून घे म्हणलं पाणी, तर मग ती माझी मुलगी पाणी पुसायला आली होती. तर मी सगळ्यांना जेवायला खाली दिलेलं आहे, भाकरी भाजी वगैरे सगळं बाहेर नेऊन ठेवलं, कारण बाहेर नेऊन ठेवलं ना तर आपल्याला किचन वगैरे आवरायला पटकन लगेच होतं, त्यामुळे काय हातामध्ये येत नाही. मी जसं स्वयंपाक झाला पहिलं पटकन लगेच बाहेर सगळं नेऊन ठेवते पसारा, आणि नंतर मग किचन आवरायला घेते, कारण किचनही लगेच आवरून होतं मग माझं. तर आज काही मी गॅस घासायचं लय टेन्शन घेतलं नाही, म्हणलं सकाळीच क्लीन केलेलं आहे, म्हणलं स्वच्छच आहे गॅस, म्हणून मी कापडाने स्वच्छ पुसून घेतला, खिडक्या वगैरे सगळं पूर्ण.
आणि पटकन भांडी घासायला लागले. म्हणलं पटकन भांडी वगैरे घासायचं, कारण डीमार्टमधून मी दूध आणलं होतं. म्हणलं ते गरम करायचं आहे, म्हणलं सकाळ गरम करायचं, तर म्हणलं एखाद्या वेळेला खराब जर झालं तर काय करायचं, म्हणून म्हणलं जेवण करेपर्यंत तापतंय म्हणलं गरम गरम दूध म्हणलं. तर मग मी जेवायला बसायच्या अगोदर सगळं, तर बघा त्यांचं जेवण झालेलं आहे आणि त्याने पसारा सगळा किचनवर लगेच आणायला सुरुवात केली. त्याला म्हणलं थांब, म्हणलं जरा मला किचन व्यवस्थित आवरू दे, बाहेर नाही म्हणलं, मला पण जेवायचं आहे म्हणलं. तर मग त्यानं लगेच रिटर्न माघारी नेला. बघा त्यांचं जेवण झालं आणि मी तशीच आहे अजून बिना जेवता. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं, कुठं मला पण जास्त भूक लागत नाही आहे एक तर आता. तर मग दूध वगैरे तापायला ठेवलं आणि मग मी पण लगेच जेवायला गेले. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आवडला तर कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.